जय जय रघुवीर समर्थ. दशक 14वा, समास 10वा. माया निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. माया दिसत असली तरीही नाश पावते, पण ब्रह्मवस्तू दिसत नसली तरीही नाश पावत नाही. माया सत्य असे वाटत असले तरीही ती काहीही झाले तरी खोटी आहे. दरिद्री माणसाने उताने झोपून अनेक कल्पना केल्या तरी काहीही घडत नाही. तद्वत मायेची स्थिती आहे किंवा स्वप्नात कनक कामिनीचे ऐश्वर्य क्षणभर हावभावासह अनुभवल्याप्रमाणे माया आहे. किंवा आकाशात असंख्य गंधर्व नगर दिसतात त्याचप्रमाणे माया आहे. बहुरूपी लक्ष्मी खरंच आहे असे वाटत असले तरीही ती खोटी दिखाऊच असते, तशी माया आहे. लोक दसऱ्याच्या दिवशी सोने म्हणून देतात, ती सर्व काटेरी फांद्याची पानेच असतात, तरीही त्याला सर्वत्र सोनेच म्हणतात. तसा मायेचा व्यवहार आहे. अथवा मृतांचे महोत्सव करणे, सती गेलेल्यांचे महत्त्व वाढवणे, स्मशानात जाऊन रडत बसणे इत्यादी गोष्टीप्रमाणेच मायेची रीत आहे असे म्हणायला हरकत नाही. आषाढ पौर्णिमेच्या दिवशी मनगटाला बांधलेल्या रेशमी दोऱ्याला लक्ष्मी असे म्हणतात. दुसरी मंतरलेल्या दोऱ्याची लक्ष्मी आणि तिसरी नुसती नावाची लक्ष्मी, याप्रमाणे मायेची स्थिती आहे. बालविधवेला जन्म सावित्री, घरोघरी भीक मागणाऱ्याला कुबेर अशी नावं असल्याप्रमाणे माया आहे. त्याशिवाय दशावतार नाटकात कृष्णाला जुन्या कपड्यांची आशा निर्माण होणे अथवा थंड पाण्याच्या नदीला उष्ण जल असे नाव असल्याप्रमाणे माया आहे. नाटकातील रामराजाने गाव प्रमुखांसमोर महाराजा असे म्हणून चमत्कारिक नाटक केल्याप्रमाणे माया आहे. देव्हाऱ्यात अन्नपूर्णा असूनही घरात अन्नाचा कण सापडत नाही आणि सरस्वती नाव असूनही वर्णमालेतील एक अक्षरही न शिकल्याप्रमाणे माया आहे. कुत्र्याचे वाघ्या असे नाव ठेवणे, मुलाला इंद्र अशी हाक मारणे, कुरूप मुलीला सुंदरी म्हणणे किंवा माणसाला कलाप्रवीण, गाढवाला कोकिळ, डोळे असणाऱ्याला फुटक्या डोळ्याचा, महाराणीला तुळशी, चांभारणीला काशी, शूद्र स्त्रीला भगीरथी अशा हाका मारणे आणि माया एकच आहे. अंधारात सावली पडली तर दोन्हीची ओळख पुसून काहीतरी दुसराच भास होतो, त्याचप्रमाणे माया असते. उन्हात कान, बोटातील फट्टी, तळहात हे विस्तवाप्रमाणे लाल दिसतात, तशी माया आहे. भगव्या रंगाचा कपडा पाहिला की आग लागली की काय असे वाटते आणि नंतर खरे काय ते लक्षात येते, तशी माया आहे. पाण्यात असणाऱ्या हात पायाची बोटे लहान मोठी, उलट सुलट, वाकडी तिकडी दिसतात, त्याप्रमाणे मायेचा प्रकार आहे. आपण गोल गोल गिरक्या घेतल्या की पृथ्वी गोल गोल फिरल्यासारखी वाटते. कावीळ झालेल्याला जगच पिवळे दिसते किंवा सन्निपात झालेल्या विपरीत भास होतात, त्याप्रमाणे माया आहे. तात्पर्य, उगीचच भास मात्र होऊन दिसणाऱ्या खोट्या पदार्थाप्रमाणे आणि असते एक दिसते एक असे वाटल्याप्रमाणे माया आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे चतुर्दशा दशके माया निरूपणं नाम दशमः समासः समाप्तः. दशक 14 समासः दशकः समाप्तः. जय जय रघुवीर समर्थ.